श्री स्वामी समर्थ मित्रांनो, खूप दिवस झालं बटाट्याचं काहीतरी ट्विस्टर किंवा फिंगर चिप्स करायचे होते. त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता. तर आपण झोपलेली होती. चला म्हणलं टाईम पण आहे आणि कोणीच घरी नाही आहे, त्याच्यामुळं त्यांना पण सरप्राईज देऊया की काहीतरी कर महाग लागलेले असतात, त्याच्यामुळं करायचा निर्णय तर घेतला होता. पण पुढं काय होतंय पहा. इथून सर्व कट करून घेतले. मोबाईलमध्ये पहिल्यांदा रेसिपी पाहिलीच. फिंगर चिप्ससाठी सारखे कट केले आणि पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी उकडायला टाकले. आणि तितक्यात मला मेकअपच्या ऑर्डरला एक कॉल आला होता, जवळचाच होता. त्याच्यामुळं दुर्वा जवळ धरूनला बसवलं होतं आणि मी मेकअपसाठी गेले होते. घरून येऊन बघते तर कोणीच नव्हतं. दुर्वासुद्धा मम्मीकडे गेलेली होती. त्याच्यामुळे एवढं घाण घर बघून होतं. सर्व घर इथून झाडून घेतले आणि आधी पुसून घेतले. पण थोड्या वेळाने तसेच होणार आहेत, हे तर खरं आहे. मग नंतर दुर्वासुद्धा आली होती. सर्व काम झाले होते. जानूने दुर्वाला आणलं होतं वाड्यातून आणि नंतर तिला घेऊन बसले. आणि रात्रीच्या टायमिंगला आई पण आल्या होत्या. मग आईने तिला घेतलं होतं. तर इकडं फिंगर चिप्स तळायचं काम चालू होतं. आणि दुर्वाला सुद्धा फिंगर चिप्स तर नाही आवडले, पण त्याच्यासोबत जो सॉस खाल्लत होतो आम्ही, तो मात्र ती सारखा मागत होती. आणि इकडे पाहू शकता तुम्ही, ती फक्त फिंगर चिप्सला लावती आणि खाते. फिंगर चिप्स तर काही खात नाही. आणि जानूची सुद्धा मजा आहे की ती धर तुला आणि देत पण नाही तिला. तर असा होता आजचा दिवस. एक काम करायला गेलं की दुसरं काम येतं. हे करू का ते करू, माझ्या आयुष्यात एवढे मोठे सारे काम आहेत की मला कोणतं करू आधी ते सुद्धा कळत नाही. तर माझे असे धावपळीचे मिनी ब्लॉग पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.